जैन समाजानं घाटकोपर नंतर दादर आणि आता गिरगावमध्ये सुद्धा रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्या मारल्या। आता हाच मुद्दा घेऊन मनसेनं आक्रमक पवित्रा घेत जैन समाजाला लक्ष्य केलं। यावर जैन मुनींनी सुद्धा मनसेला उत्तर दिलंय। खास करून मनसे नेते संदीप देशपांडे आणि निलेश चंद्र मुनी यांच्यात खडाजंगी बघायला मिळते। पाहूयात। संदीप देशपांडे जी, महाराष्ट्र को जितना खतरा जैनों से नहीं है उतना मुसलमानों से है। जैन मुनी निलेश चंद्र यांनी मनसेचे नेते संदीप देशपांडेंना दिलेले हे आव्हान। मुंबईतल्या रस्त्यावर जैन समाज बांधवांनी मारलेल्या पांढऱ्या पट्ट्यांमुळे मनसे आणि निलेश चंद्र मुनी यांच्यामध्ये वादाचा रंग भरलाय। तसा मनसे आणि जैन मुनी यांच्यातला वाद नवा नाही। कबूतरखान्याच्या मुद्द्यांवरूनही दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले होते। आता त्यात पांढऱ्या पट्ट्याच्या मुद्द्यांची भर पडली। शांतताप्रिय जैन समाजाचे मुनी मनसे आणि त्यांच्या नेत्यांशी बोलताना वापरत असलेली भाषा पाहता त्यांच्यात शांततेचा अभाव आहे हेच दर्शवतंय अशी टीका केली जाते। संदीप देशपांडे दोन समाजात तेढ निर्माण करतायत असा आरोप करत आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत असा इशारा निलेश चंद्र मुनींनी दिलाय। जैन समाज शांति प्रिय है। सफेद कलर जो शांति का प्रतीक है। ऐसा नहीं है कि जैन समाज ने चूड़ियां पहन के रखी है। वक्त और समय आने पर आपका जवाब भी आपको दिया जाएगा। माननीय बाला साहब ठाकरे जब महाराष्ट्र में थे तो महाराष्ट्र के अंदर कभी जातिवाद, धर्मवाद और संप्रदायवाद नहीं था। बाला साहब नहीं है, इसलिए बाला साहब के विचार भी खत्म हो चुके हैं। महाराष्ट्राला जितका धोका जैनांकडून नाही तितका मुसलमानांकडून आहे। मुंबऱ्यात जाऊन हिरव्या पट्ट्या काळ्या करा, तिथे तुम्ही कधी जाणार असा थेट इशाराच निलेश चंद्र मुनींनी मनसेच्या संदीप देशपांडे यांना दिला। संदीप देशपांडे जी, महाराष्ट्र को जितना खतरा जैनों से नहीं है उतना मुसलमानों से है। तो जाइए आप मुंब्रा में, जहाँ पे हरा पूरे मुंब्रा को हरा करने का, तो वहाँ पे भी काली पट्टी करनी चाहिए। वापस आपने दाणू के अंदर, मैं अभी गया था, 25,000 जनता वहां शामिल हुई थी धर्मसभा में। 22 लड़कियां हिंदुओं की जिहाद हुआ है, लो जिहाद। तो वहां पे आप कब जा रहे हैं मुसलमानों का मुंह काला करने के लिए? गरज नसताना इतर धर्म आणि स्त्रीशी संलग्न बाबींचा उल्लेख करत त्यांनी दिलेला इशारा पाहता मनसेनंही पलटवार केलाय। निलेश चंद्र यांच्या या वक्तव्याचा संदीप देशपांडे यांनी समाचार घेतला। निलेश चंद्र यांची महिलांसंदर्भातली मानसिकता यातून समोर आल्याचं सांगत देशपांडेंनी निलेश चंद्र मुनींना मुंबऱ्यात तिथे पांढऱ्या पट्ट्या मारा असं प्रति आव्हान दिलं। जी महिलांबद्दल असलेली मानसिकता आहे की महिला या कमजोर वर्गाचा प्रतिनिधित्व करतात, ही मानसिकता या मुनींमध्ये आहे आणि तिथेच हा खरा अडचणीचा भाग आहे। कारण यांच्यामध्ये कोणी रणरागिणी महिलाच झाल्या नाहीत, पण ती मराठी माणसाच्या इतिहासात नाही। आमच्याकडे अहिल्याबाई होळकर होऊन गेल्या, जिजाऊ आऊसाहेब होऊन गेल्या, झाशीची राणी झाली। त्यामुळे आमच्याकडे वीर महिलांचा एक प्रदीर्घ इतिहास आहे जो यांच्याकडे नाही। त्यामुळे सतत महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक देणं हे मला असं वाटतं यांचं वैशिष्ट्य आहे। भोंग्याच्या विरोधातलं आंदोलन हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेलं, महाराष्ट्र सैनिकांनी केलेलं। आणि ज्यावेळेला आमचं हे आंदोलन होत होतं त्यावेळेला तत्कालीन सरकारच्या भीतीने हे निलेश चंद्रसारखे शेपट्या घालून घरी बसलेले। त्यामुळे आम्ही कुठे आंदोलन करायचं, कशा विरोधात करायचं हे सांगायचा यांना अधिकारसुद्धा नाही। इथे दादरसारखा सहिष्णू भाग असेल, घाटकोपरसारखा सहिष्णू भाग असेल, इथे पांढऱ्या पट्ट्या मारणाऱ्यांना उलट माझं आव्हान आहे की एकदा जाऊन मुंबऱ्यात किंवा पायथ्याशीत तुम्ही पांढऱ्या पट्ट्या मारून बघा। तुमची हिंमत आहे का? आम्ही तर आंदोलन करून दाखवलं, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही करून दाखवा। मनसेचे नेते आणि निलेश चंद्र मुनी यांच्यामध्ये सध्या कलगीतुरा रंगलाय। दुसरीकडे मुंबई महापालिकेनं त्या पांढऱ्या पट्ट्या दादरमध्ये काळ्या आणि गिरगावमध्ये लाल रंग लावून मिटवल्या खऱ्या, पण याच पांढऱ्या पट्टीमुळे या दोघांमध्ये सुरू झालेल्या वादाचा शेवट नेमका कधी होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।